हॅलो फ्रेंड्स, तर खाऊ पिऊ आणि दिवसाची सुरुवात करू। स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग इतका खास नाही आहे, तरीही म्हटलं तुम्हा सर्वांसोबत शेअर करावा। फिरणं म्हटलं की मलाही फार आवडतं आणि माझ्या ऋषिकालाही फार फिरणं आवडतं। तर आज आम्ही चाललो होतो जरा बाहेर, म्हटलं चला ब्लॉग बनवावा। तर आज ऋषिका आणि मी आमचं ट्युनिंग सेम आहे, पर्पल मॅच केलं आम्ही। फक्त ऋषिकाचे पप्पाच जरासे मिसमॅच होते। त्यानंतर आम्ही निघालो माझ्या मम्मीच्या घरी। तर मम्मी पप्पा गावी गेले आहेत, तर इकडे माझी सिस्टर आहे। तर म्हटलं ठीक आहे, त्यांना भेटावं आणि मग पुढे जावं। मग आम्ही घरामध्ये गेलो। तिकडे माझी मम्मा असते, मम्मा म्हणजे माझ्या सिस्टरची मुलगी आहे तन्वी, तिला आम्ही मम्मा बोलतो। मग लगेच त्यांची मस्ती सुरू झाली, हे करू का ते करू असं त्यांचं चालू होतं। त्यानंतर इथे यांची मोबाईलवरून भांडणं सुरू, तेच आमचं असतं। ह्या मुली भेटल्या का यांची भांडणं सुरू। मग दीदीने इथे स्वयंपाक केला, पण आम्ही काही जास्त थांबलो नाही, आम्ही म्हटलं नंतर परत येऊ। मग आता ऋषिका पप्पांकडे गेली, पप्पांच्या हाताला पकडलं आणि एक एक पायरी उतरत आहे। आणि माझी इथे घाई चालली की लवकर चला। मला कोणी ब्लॉगमध्ये घेत नाही, म्हटलं ठीक आहे, मी स्वतःलाच सेल्फी कॅमेराने फ्रंट कॅमेराने स्वतः दाखवते। आणि ही लगेच गार्डनमध्ये पळायला रेडी। तिला मी कशी तरी पकडली, मग ही आवाज देते मम्मा मम्मा करून वरती मम्माला। मग मम्मा गॅलरीमध्ये आली, ती पण बाय करते तिला। त्यानंतर गाडीवरती बसलो आणि पुढे निघालो। तर हिचा लाड बघा पप्पासाठी किती आहे। इतका लाड मला नाही करत, मला ती फक्त मारणार। सर्वांना माहिती असेल हॉटेल शिवराज कुठे आहे, नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर मग इथे थोडंसं आमचं काम होतं, हिला वरती उभी केली, तर हिने खाली शूज पाडला तिचा। मग शूज घेतला, तिला बोलते अगं बाई शूज घाल, नाहीच। त्यानंतर तिकडचं काम झालं, पेट्रोल पंपवरती गेलो, पेट्रोल वगैरे भरला। त्यानंतर इथे ATMमध्ये आलो। ATMमध्ये आलो, मी म्हटलं प्लीज मला कॅप्चर करा। मला कोणी घेतच नाही तर काय करणार। आता इथे पैसे निघतात, हिची घाई चालली, हिला माहिती इथून पैसे निघतात। मग लगेच अरे द्या 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 चाललंय। त्यानंतर माझी सिस्टर आहे, दुसरीकडे राहते, तिलाही भेटलो आम्ही बिल्डिंग खाली। त्यानंतर ही ऋषिका तिच्या मागे मागे चालली का मला पण तिच्या मागे जायचं आहे, ती तोपर्यंत तिच्या घरी गेली। त्यानंतर आम्ही परत रिटर्न घराकडे वळालो। मग इथे यांची मस्ती सुरूच आहे गाडीवरती। मग आता घरी पोहोचलो, परत इकडे आलो मम्मीच्या इकडे। तर कारण की दीदीने माझ्या स्वयंपाक बनवला होता, म्हटली जेवणच जावा। म्हटलं ठीक आहे। मग इथे मम्माने दरवाजा खोलला, आमचं मस्तपैकी वेलकम केलं। मग अशी पण ही खातच होते, आता पण ही खातच आहे। त्यानंतर आता ऋषिका पण लगेच सुरुवात। मग मला काय नाही, दीदी म्हटली सर्व जेवण रेडी आहे, तू फक्त कुरडई वगैरे तळ आणि तुम्ही जेवायला बसा। म्हटलं ठीक आहे चला व्लॉग अजून आपला कंटिन्यू करूया। मग इकडे मस्त कुरड्या मी तळून घेतल्या, छान तळल्या, मला आवडतात कुरड्या। आणि त्यानंतर मग आता इथे जेवण वाढायचं चालू होतं। घरी आल्यावरती खूप दमल्यासारखं झालेलं, म्हणून मस्त फ्रेश झाले, फेसवॉश वगैरे केला आणि त्यानंतर मग किचनमध्ये येऊन जेवण वाढायला घेतलं। जेवणामध्ये होती डाळ, पुरी, पापड होता, कुरडई होती, भात आणि लोणचं, इतकंच होतं। त्यानंतर इथे मस्त जेवण वाढवून घेतलं आणि माझी प्लेटही रेडी केली। तुम्ही चॅनलवरती खरंच नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा।